नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे। आपण उत्तरांसहित वाचू। 1. उपासमारीच्या काळात लयकारिका या साठवलेल्या मेद व प्रथिनांचे पचन करतात। दुसरे विधान, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोह संयुग आढळते। तिसरे विधान, लिटमस कागद लायकेन पासून बनवतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, विसंगत घटक ओळखा। 2 गुणांसाठी आपण विसंगत घटक लिहून घेतलेला आहे। दुसरे, श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका, त्यातील विसंगत घटक आहे केशिका। प्रश्न दुसरा अ, फरक स्पष्ट करा। 2 गुणांसाठी आहे। धमनी व शिरा यातील फरक स्पष्ट करायचा आहे। 1. धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात। शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात। 2. धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो, शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची शास्त्रीय कारण लिहायची आहे। पहिला प्रश्न, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते कारण मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही। कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही। रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते। त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। दुसरा प्रश्न, प्राणी पेशींच्या तुलनेत वनस्पती पेशीत कमी तंतुकणिका आढळतात। उत्तर, प्राणी गतिशील असतात आणि त्यांना चालणे, धावणे आणि हालचाल करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते। वनस्पती स्थिर आहेत, त्यांना जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज नसते। त्यामुळे प्राणी पेशींच्या तुलनेत वनस्पती पेशीत कमी तंतुकणिका आढळतात। प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. आम्लांचे उपयोग लिहा। उत्तर, रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात। तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो। भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात। दुसरा प्रश्न, रक्ताची कार्ये थोडक्यात लिहा। 1. ऊतींना प्राणवायू पुरवणे, कार्बन डायऑक्साईड, युरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते। 3. यकृताकडून ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा करते। 4. श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील अंगतूक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते। प्रतिपिंड निर्मिती करते।